दीपाली, अरे ही गेली कुठे आहे काय माहिती. अरे देवा, हिने हे सगळं धुवायचं काढलंय वाटतं. अच्छा अच्छा, बरोबर बरोबर, मला काल परवापासूनच म्हणत होती. कानबाईच्या अतिशय मानापानाच्या रोट पूजनाचा विधी आपल्याकडे सुद्धा होणार आहे. कारण यावर्षी आईंनी म्हणे दोघं भावांचे रोट वाटून दिले आहेत. अगदी बरोबर, मला सुद्धा माहिती होतं. पण मग त्यासाठी तयारी इतकी करावी लागते याची काही कल्पना नव्हती भाऊ मला. कारण की तिने सगळंच घरदार स्वच्छ करून धुवून चून काढलंय बरं का. सगळ्या गोधड्या, सातरंजा, चादरी सगळं स्वच्छ शुचिरभूत करून सोडलंय. आणि आज पूजेचा पहिला दिवस. रामबाई, नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी आमचे रोट असतात. कानबाई, निसर्गाने दिलेल्या अन्नाचा आदर कसा करावा आणि त्याचं मानवी जीवनासाठी किती महत्त्व आहे हे सांगणारा हा उत्सव. पप्पा, अवघ्या खानदेशाची ऊर्जा बदलून टाकणारा हा उत्सव बरं का. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा अनुभव सुद्धा नक्की कमेंट करून शेअर करा. प्रियदर्शन, मयूर, स्क्रीनवर तुम्ही बघत आहात त्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलं असेल, इथे आपण रानबाई कानबाईच्या 5-5 प्रत्येकी मुठागे आपण गहू घेतलेले आहेत आणि घरामधल्या प्रत्येक पुरुष सदस्याच्या नावाने 5-5 मुठा आपण गहू घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपण उर्वरित हे अर्धा शेराचं माप जे रिकामं दिसत आहे ते भरून घेत आहोत गव्हाचं. साधारणपणे आपल्याला 1150 ग्रॅम इथे गहू इथे आम्हाला घ्यायचे आहेत. आम्हाला रोट यावर्षी आमच्या 2 भावांमध्ये वाटणी करून दिलेली असल्यामुळे आमच्या हिशोबावरती जेवढे रोट आलेले आहेत, गव्हाचं प्रमाण जेवढं आलं आहे त्या पद्धतीनुसार आम्ही हे सगळे गहू मोजून घेत आहोत बरं का. तुम्ही बघत आहात इथे आपण ते वजन काट्यावरती व्यवस्थित मोजून घेत आहोत. 1150 ग्रॅम इतके गहू आम्हाला घेण्यासाठी सांगण्यात आलं होतं. तेवढ्या प्रमाणात आम्ही हे गहू घेतलेले आहेत. आणि आता पुढचं सुद्धा आम्ही नियोजन लगेच करत आहोत. यासोबतच आपण पुरणाच्या नैवेद्यासाठी लागणारे 1.25 पावशेर गहूसुद्धा सोबत ॲड करून घेतलेले आहेत. इथे आपण दादर घेतलेली आहे 1 किलो आणि त्यामध्ये उडीद पावशेर घालून त्यामध्ये मिठाचं प्रमाण घालून आपण कळण्याचं सुद्धा पीठ तयार करून घेणार आहोत. एवढ्या कळण्याच्या प्रमाणासाठी आपण 45 ग्रॅम इतकं मीठ यामध्ये घातलेलं आहे बरं का. आणि संपूर्ण प्रक्रिया आपण आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी करून ठेवलेली आहे. आणि आता पुढचा सगळा संपूर्ण बाजार शनिवारचा बाजार असणार आहे. तिथे आपल्याला त्या भाज्या आणि इतर काही गोष्टी मिळणार आहेत ते बघूया. बरं दीपाली, मार्केटला आल्या आल्या सगळ्यात आधी जिथे टोपल्या मिळतात, आम्ही नेहमी ज्यांच्याकडून टोपल्या घेतो तिथे आलेली आहे बरं का. आणि वाळवण रेसिपीमध्ये तुम्ही ह्या टोपल्या सगळ्या बघितलेल्याच आहेत. इथे आता ह्या रोटांसाठी लागणाऱ्या टोपल्या, कारण टोपलीशिवाय ही पूजा पार पडू शकत नाही. पारंपरिक पद्धतीमध्ये टोपलीतच याचा नैवेद्य दाखवला जातो बरं का. आणि मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या टोपल्या इथे उपलब्ध असतात. तुम्हाला जर ही टोपली हवी असेल तर ऑनलाईन तुम्ही तिला मागवू शकता. त्याचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सला देत आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी बाजारामध्ये आपण किल्लूची भाजी इथे घेत आहोत बरं का विकत, जिला तुम्ही रोठांसाठीची भाजीसुद्धा म्हणतात. आणि आपण लवकर बाजारात आलेलो असल्यामुळे ती सहजच आपल्याला लगेच उपलब्ध झालेली आहे बरं का. त्यानंतर आपण इतर काही गोष्टी ज्या लागणार आहेत त्यासुद्धा आपण इथून मार्केटमधून खरेदी करून घेऊया. जसं की कोथिंबीर, हिरवी मिरची वगैरे ते लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा बघणार आहोत. आणि आपल्याला गंगाफळ हे महत्त्वाचं आणखीन एक भाजी ह्या पूजेसाठी लागते बरं का. पण आपण काळ्या पाठीची गंगाफळाची भाजी बघणार आहोत, त्यामुळे इथून आपण भाजी घेत नाही आहेत. इथे कोथिंबीर आपल्याला छान मिळाली आहे, ती आपण इथून मस्तपैकी 1 किंवा 2 जुड्या इथून आपण कोथिंबीरीच्या घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने काळ्या पाठीचं आपल्याला हे गंगाफळाची भाजी हवी होती, त्यामुळे आपण आता पुढे आलेलो आहोत. आणि या ठिकाणाहून आपण ही काळ्या पाठीची गंगाफळाची भाजी आपल्याला हवी तेवढी घेतलेली आहे. दीपालीचा हा स्वतंत्रपणे पहिलाच रोट पूजन विधी आहे बरं का. आणि ती आणि राधिका म्हणजे माझी मुलगी दोघी जणी मार्केटला गेल्या होत्या आणि राधिकाने शूट केलेला हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात. आता मूळ पूजेसाठी काही गोष्टींची खरेदी आपल्याला करायची आहे. इथे तुम्ही बघू शकता पूजेच्या साहित्याचे सगळे दुकानं मस्तपैकी सजलेले आहेत बरं का. अगदी फुलांपासनं तर विविध प्रकारच्या वस्त्रांपासून सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळताना दिसतात. सजलेल्या दुकानांकडे तुमच्या बघून लक्षात येईलच की खानदेशामध्ये हा खूप मोठा महोत्सव असतो कानबाई आणि या रोटांचा. त्यामुळे सगळेजण खूप उत्साहात आणि आनंदामध्ये असतात. संपूर्ण परिवार यासाठी एकत्रसुद्धा येतात बरं का पूजेसाठी. बाहेरगावी असलेले सगळे न्यूक्लिअर परिवार बनवून जे राहत असतील ते पुन्हा गावाकडे येतात आणि एकत्रितपणे हे सगळे रोट साजरे करतात. ज्यांना शक्य होत नाही ते स्वतंत्रपणे का असे ना आपण ते रोट पूजन आवर्जून. मित्रांनो, आज कळण्या कोंड्याचे रोट असतील बरं का. आणि दुसऱ्या दिवशी पुरणाचे रोट असतात. वेगवेगळी वेळ असू शकते, कोणाचे सकाळी असतात पहाटे,
कोणाचे संध्याकाळी असू शकतात, कोणाचे दोन्ही वेळेसाठी सुद्धा असू शकतात बरं का. आणि दुसऱ्या दिवशी कानबाईचं वाजत गाजत DJ लावूनसुद्धा अगदी नाचत गाजत मस्तपैकी स्वागत केलं जातं, आगमन होतं आणि मग रात्रभर जागरण करून सगळं आनंदोत्सव साजरा करून दुसऱ्या दिवशी पुन्हा वाजत गाजत सगळी विसर्जनाची प्रक्रिया होते बरं का. इथे आता आपण संपूर्ण पुढच्या सगळ्या वस्तू खरेदी करत आहोत. तुम्ही बघू शकता केळीची पानं घेतलेली आहेत, आपल्याला केळफुलसुद्धा मिळाले आहेत, काही फुलं आपण विकत घेतलेली आहेत, आघाड्याची पानं आणि दुर्वा यांचा आपण हारसुद्धा विकत घेतला आहे बरं का. आणि आता इथे आपण घरी आलेलो आहोत. मस्तपैकी आपण आणलेली किल्लूची भाजी तुम्ही बघू शकता. आपण इथे मस्त फ्रेश ही किल्लूची भाजी लगेच निवडायला घेतली बरं का. आता हिचे पानं आपण अशा पद्धतीने वेगळे करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात अगदी फ्रेश टवटवीत ताजी हिरवीगार आपल्याला किल्लूची भाजी मिळालेली आहे. ही निव्वळ रानभाजी असते बरं का. या रानभाजीचं खूप महत्त्व आहे. आणि आपण कळण्याचं पीठ जे दळून आणलेलं आहे त्यापैकी आपण आपल्याला हवं तेवढं पीठ इथे अशा पद्धतीने मळताना आपण ते पीठ एकदाच मळायला घेतलेलं होतं आणि त्याच्या आपण 5 भाकरी करणार आहोत. 5 भाकरींसाठी आपण एकदाच हे पीठ मळून घेतलं. तुम्ही बघू शकता आपण छोटे छोटे अशा पद्धतीने उंडे तोडून घेत आहोत बरं का. आणि एक एक्स्ट्रा उंडा तुम्हाला दिसत असेल त्याचं काय करायचं मी तुम्हाला पुढे सांगतो. तुम्ही बघू शकता आपण अगदी छोट्या आकाराच्या अशा पद्धतीने ह्या भाकरी थापून घेत आहोत आणि याला मस्तपैकी आपण तव्यावरती भाजणार आहोत. तुम्ही बघू शकता भाकर आपण रेग्युलर ज्या पद्धतीने बनवतो अगदी त्याच पद्धतीने ह्या फक्त छोट्या आकाराच्या आपण भाकरी बनवल्या आहेत. इकडे किल्लूची भाजी मस्तपैकी आपण परतायला घातलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे सगळ्या 5च्या 5 भाकरी आपण रेग्युलर पद्धतीने ज्या पद्धतीने भाकर आपण बनवतो त्याच पद्धतीने भाकरी तयार करून घेत आहोत. इथे आपण ती नवी कोरी टोपली आणलेली आहे मार्केटमधून. आताच त्या टोपलीमध्ये आपण ह्या सगळ्या भाकरी मस्त भाजून झाल्यानंतर कलेक्ट करणार आहोत बरं का. तुम्ही बघू शकता. आणि 6वा गोळा आपण दिवे बनवण्यासाठी तिथे आपण काढून घेतलेला होता. ह्या कळण्याच्या पिठाचे आपण 5 दिवे तयार करणार आहोत मित्रांनो. आणि त्या दिव्यांचं आपण पुढे काय करणार ते तुम्हाला मी सांगतो. इथे तुम्ही बघू शकता ते दिवेसुद्धा आपण तव्यावरती अशा पद्धतीने भाजून घेतले आहेत. त्याचे आपण अशा पद्धतीने ते दिवे तयार करून घेतले आहेत बरं का. तुम्ही बघू शकता भाजल्यावरती ते हलकेसे कडक होतात आणि मग त्यामध्ये आपण तेल घालून वात घालून आपण त्याचं पुढे काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो. इकडे आपली किल्लूची भाजीसुद्धा लगेच तयार झालेली आहे. पानांची ती हलकीशी भाजी आहे, तिला हलकासा आपण लसूण आणि मिरचीची फोडणी देऊन तयार करून घेतलेली आहे. इथे आपण 5 भाकरी तयार केल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे आपण हा फोटो मार्केटमधून आणलेला आहे बरं का. आणि हे सगळी पूजा आपण अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. इथे आपण टोपलीमध्ये 5 भाकरी अशा पद्धतीने अरेंज केलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. आणि त्यामध्ये किल्लूची भाजीसुद्धा प्रत्येक भाकरीवरती थोडी थोडी अरेंज करायची आहे. आणि दिवे आपण तिथे सगळे हे 5 दिवे जे कळण्याच्या पिठाचे तयार केले आहेत त्यामध्ये वाती लावून आपण ते दिवेसुद्धा पेटवायचे आहेत बरं का. इथे आता आपण आणलेला फोटो त्यानंतर पाटावरती आपण मानखडे ठेवलेले आहेत आणि आघाड्याची आणि दुर्वेची त्याला माळसुद्धा लावलेली आहे. आपण त्या लावलेल्या फोटोला आपण नागपंचमीच्या दिवशी जो फोटो नागनरसोबाचा आणतो तोच फोटो आपण इथे पूजेसाठी वापरतो किंवा त्याला सप्ताहाचा फोटोसुद्धा म्हणतात बरं का. तुमच्याकडे याला नक्की काय म्हणतात मला कमेंट करून आवर्जून कळवा. तुम्ही बघू शकता आपल्याला मिळालेला केळफूलसुद्धा आपण इथे पूजेसाठी ठेवलेलं आहे, त्याचंसुद्धा इथे महत्त्व असतं. आणि नैवेद्यासाठी आपण लाह्या आणि फुटाणे आणलेले आहेत बरं का. ज्वारीच्या लाह्या आणि फुटाण्यांचा नैवेद्य आपण इथे ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता बाजूला मानखडेसुद्धा ठेवलेले आहेत. ही सगळी पूजा आपण अशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या देवघराच्या बाजूला आपण चौरंग किंवा पाट अंथरून त्यावरती मस्तपैकी तो मधरा अंथरून आपण सगळं हे पूजेची रचना केलेली आहे. आणि तिथे बाजूला सगळ्या याची पूजा करत असताना आपण दळून आणलेल्या आपल्या रोठांसाठी लागणाऱ्या पिठाची सुद्धा आपण इथे पूजा करायची आहे बरं का. तुम्ही बघू शकता. शेवटी आपण तुळशीची सुद्धा पूजा करून तुळशीला दिवा लावूया मित्रांनो. इथपर्यंत तुम्ही जर अजूनही व्हिडिओ बघताना चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझे रेसिपीज किंवा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईकसुद्धा जरूर करा बरं का. आणि तुमच्या मित्र आप्तेष्टांमध्ये या अशा पारंपरिक व्हिडिओना शेअरसुद्धा जरूर करा. संपूर्ण पूजाविधी आपण संध्याकाळी 7 वाजेच्या आधी पूर्ण करायची होती. आपण ती अगदी वेळेवर पूर्ण केलेली आहे. आणि आता आपण घरातले सगळे सदस्य आपण हा सगळ्या नैवेद्याचा आस्वाद घेणार आहोत, प्रसाद घेणार आहोत. इथे आपण तयार करून घेतले कळण्याचे दिवे जे आहेत ते आपण गाईसाठी बाजूला काढून ठेवलेले आहेत. आणि आपण ज्या 5 भाकरी केलेल्या आहेत किल्लूच्या भाजीसोबत आपण खाणार आहोत. इथे आपण एक बाऊल एक्स्ट्राचा अशा पद्धतीने आणून ठेवलेला आहे ज्यामध्ये आपण जेवण झाल्यानंतर हात धुवायचे. खरं म्हणजे रानबाई कानबाईचा हा उत्सव जरी पारंपरिक असला तरी अन्नाचा आदर कसा करावा आणि त्याचं किती महत्त्व मानवी जीवनामध्ये आहे हे सगळं समजून सांगणारा हा उत्सव आहे बरं का. तसा हा अतिशय शास्त्रीय उत्सव तुम्ही म्हणायला हरकत नाही, कारण अन्नाची आबाळ होता कामा नये हे ह्या उत्सवामध्ये कटाक्षाने पाळलं जातं. अरे बापरे, रात्रीचे 2:30 वाजलेत. तुम्ही बघू शकतात बाहेर किर्र अंधार पडलंय आणि घरामध्ये लाईट लावून हा दरवाजा उघडा करून कोण काय करतंय बघायचंय तुम्हाला. कानबाई स्पेशल पुढचा भाग बघायला विसरू नका. भेटूया पुढील भागात.